हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सगळेजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे. सर्वांना माहिती आहे आपण इयत्ता 5वीच्या नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल या ज्या आपण स्पर्धा परीक्षा आहेत याचा गणित विषय कंप्लीट करून घेत आहोत. आपला नफा तोटा नावाचा धडा चालू होता. नफा तोटा म्हणजे फायदा नुकसान, माहिती आहे ना? मागचं लेक्चर करूनच या लेक्चर मध्ये आला असेल नक्कीच. नसेल केलं तर अगोदरचे मागचे सगळे लेक्चर करा. आणि हे चॅनल शोधण्यासाठी जर अवघड जात असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय सर्च करायचं युट्यूब वरती, JS विद्यालय ओमकार थेटे, आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला नवोदय सिरीज चूज करायची आणि त्याच्यामध्ये सगळे लेक्चर पहिल्या लेक्चर पासून तर आतापर्यंत सगळी नवोदय सिरीज तुम्हाला फ्री मध्ये भेटेल. ओके, चला. तर आज आपल्याला नफा तोटाचं प्रॅक्टिस करायची. लेक्चर कशाचं लेक्चर आहे आज? नफा तोटाचं लेक्चर आहे, पण क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे ना आपल्याला. तर क्वेश्चन प्रॅक्टिस करता वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं नफा तोटा आपण कमीत कमी किती लेक्चर बनवणार आहे? 3, कारण महत्वाचा धडा आहे, आरामात घ्यायचा आहे, क्वेश्चन येतात याच्यामध्ये नफा तोटावरती. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला नफा तोटावर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आपण बेसिक बघितलं. नफा काय, तोटा काय, खरेदी किंमत काय, विक्री किंमत काय, शेकडा नफा काय, शेकडा तोटा काय. मला माहिती आहे शेकडा नफा आणि शेकडा तोटा थोडा अजून तुम्हाला कन्फ्युजन असन, बिलकुल असन. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते पण कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ज्याला नवोदयला स्कॉलरशिपला सैनिक स्कूलला लागायचंय, प्रॅक्टिस वाढवा. पहिल्या धड्यापासून क्वेश्चन प्रॅक्टिस करा. फक्त एका विद्यार्थ्याने पहिल्या धड्यापासून रिव्हिजन 3 ते 4 वेळा केली. तू किती वेळा केलीस? डबल करावं लागेल. पहिल्या धड्यापासून रिव्हिजन, समजलं? पहिल्या धड्यापासून. पहिला धडा कोणता आहे? संख्या. तिथून आता सॉल्व्ह करीत या डबल सगळं. थोडा शाळेचा अभ्यास बाजूला राहू द्या. 2 महिन्यावर फक्त एक्झाम आली, बरोबर आहे? आपला सिलेबस काय पुढच्या 10 दिवसात संपून जाईल. पुन्हा मी नुसता एक्झाम घेणार आहे. त्याच्या एक्झाम सुरू केल्यात मी. तुमच्या सगळ्यांच्या पण मला सुरू करायच्या. 10 दिवस आहेत आपल्याकडे लास्ट. त्यामुळे बाबा क्वेश्चन प्रॅक्टिस करा, पाठांतर करा, सगळं ठीक आहे. चला, करायचं आपलं लेक्चर स्टार्ट. तयार आहे सगळे? एव्हरीबडी रेडी? चलो बच्चो, फर्स्ट क्वेश्चन. किती क्वेश्चन माहिती का? फक्त किती? फक्त 4, पण बेसिक लेवलचे 4 क्वेश्चन वरती पुस्तकामध्ये भरभरके क्वेश्चन आहेत. ह्या 4 क्वेश्चनची टेक्निक जर समजून घेतली तर पुस्तकामधला एकही क्वेश्चन मिस होणार नाही. ऑनलाईन लेकरांनो तुम्ही पण हे 4 क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचे. चला, पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. सगळेजण क्वेश्चन नंबर 1, एव्हरीबडी. प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन नंबर 1? तुम्ही लिहा पटपट, मी पण लिहितो. संत्री आवडते का रे सगळ्यांना? संत्री कोणाकोणाला आवडते? संत्री खात नाहीत का रे? खातात ना? सर लय खातो. तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचं, तुम्हाला फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं, सॉल्व्ह नाही करायचं. मी पहिले सगळे सॉल्व्ह करून देणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप सारे क्वेश्चन देणार आहे बुक मधले. ऑनलाईन बाळांनो तुम्हाला मी बुक कोणतं घ्यायचंय ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बुक घेऊन ठेवलंच असेल. चला लक्ष द्या, चला लक्ष द्या, चला लक्ष द्या. एव्हरीबडी अटेन्शन हिअर. काय करायचं या क्वेश्चन मध्ये? सगळे बघताय? सांगू? पहिले क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा क्वेश्चन काय म्हणताय. संत्र्याची एक पेटी ₹250 ला खरेदी केली. संत्र्याची पेटी किती रुपयाला खरेदी केली? 200. तू कितवीला आहेस? तिकडे लेक्चर चालू तुझं. तू कितवीला आहेस? तुमचे तिकडे लेक्चर चालू 7वी वाल्यांचे. 7वीला कोण कोण आहे? तुमचे तिकडे लेक्चर चालू. आरामात जा आता. सॉरी ऑनलाईन बाळांनो, थोडं डिस्टर्ब होईल. 1 मिनिट द्या फक्त 1 मिनिट द्या. चला सांगू, बघा नीट वाचा. संत्र्याची एक पेटी 250 ला खरेदी केली.
खरेदी किंमत कळाली, किती आहे खरेदी किंमत 250, लगेच लिहायचं, म्हणजे तुम्ही लिहू नका, अगोदर व्यवस्थित असं लिहायचं, ख की किती आहे 250. ओके. आणि ₹25 नफा मिळवण्यासाठी, म्हणजे त्या माणसाला फायदा मिळवायचा आहे ना, नफा म्हणजे काय, फायदा, त्या माणसाला फायदा मिळवायचा आहे, किती रुपये फायदा मिळवायचा आहे त्याला, इकडे बघा माझ्याकडे स्क्रीन मध्ये बघू नका, किती रुपये फायदा मिळवायचा आहे, 25 रुपये. तर म्हणतंय ती किती किमतीला विकावी, विकावी म्हणजे आपल्याला काय काढायचंय लेकरांनो, विक्री किंमत, विकी काढायची, बस. नफा तोटा म्हणजे तुम्हाला हे लिहायचं शिकायचंय, याला म्हणतात गिव्हन डेटा. काय म्हणतात, गिव्हन डेटा. क्वेश्चन मध्ये काय डेटा दिलाय, क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली, ते जर एकदा कळालं दादांनो आणि दीदींनो, क्वेश्चन सॉल्व्ह होतो. पण गिव्हन डेटा अगोदर समजून घ्यायचा आहे. मग आता मला विक्री काढायची आहे, माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, नफा, नफा बरोबर कोण सांगतंय, विकी मायनस खकी, म्हणजे नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, बरोबर आहे का. चला, नफा आहे का माझ्याकडं, किती आहे नफा 25 आहे का, जसाल तसा ठेवला, इज इक्वल टू विक्री किंमत किती आहे माझ्याकडं, काढायची आहे मला, जसाल तसं ठेवू, विक्री किंमतला विकी, खरेदी किंमत माहिती आहे मला किती आहे 250. हे बनलंय की इक्वेशन, शिकवलंय का मी इक्वेशन, समीकरण शिकवलंय का. हा, मग आता काय करायचं, आता हे 250 इकडे मायनस मध्ये, इकडे जाणार प्लस मध्ये, मग मी असं लिहू शकतो का, 25 प्लस 250 इज इक्वल टू विकी, विकी विकी इकडचे जसाल तसे राहिली ना, आणि हे इकडे गेलं. हा, 25 प्लस 250 किती 200 इज इक्वल टू विकी, मग विकी किती आली 275. ऑप्शन नंबर बी. समजलं का, एकदम ओके. सोपं गणित होतं, नफा तोट्यामधलं सगळ्यात सोपं एक्झाम्पल. काय अवघड, उलिस कुलिस, जराशक चलायचं पुढं, चलायचं पुढं. लिहून घ्यायचंय का तुम्हाला, चला लिहून घ्या, नो प्रॉब्लेम. ओके, ऑनलाईन लेकरांनो समजलं, एकदम मस्त, एकदम सोपं होतं. पॉज करून लिहून घ्या, रफ करू, पॉज करून लिहून घ्या ऑनलाईन लेकरांनो. चला रफ करतो, नाही रफ नाही करत, इकडे लिहून आपण दुसरं. चला, तुम्ही काहीच करू नका, फक्त एक्झाम्पल माझ्या पाठीमागे क्वेश्चन लिहून घ्या, आन्सर मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे, नंतर मग तुम्हाला प्रॅक्टिसला देणार आहे भरपूर. ठीक आहे, घ्या. एका व्यक्तीने डझनला 24 या दराने, एका व्यक्तीने डझनला ₹24 या दराने 2 डझन नारंगी विकत घेतल्या, 2 डझन नारंगी विकत घेतल्या. नारंगी म्हणजे काय रे, हा, अरे सांगा, मोसंबी, मोसंबी माहिती का, हा मग तेच. आणि प्रत्येकी ₹3 या दराने विकल्या, 3 या दराने विकल्या. ठीक आहे, त्याला नफा किंवा तोटा किती झाला, त्याला नफा किंवा तोटा किती झाला. ओके, लक्ष द्या. चला, ऑप्शन नंबर ए आहे 12 रुपये तोटा झाला, 12 रुपये तोटा झाला. ऑप्शन नंबर बी आहे 12 रुपये नफा झाला. ऑप्शन नंबर सी आहे 24 रुपये तोटा झाला. आणि ऑप्शन नंबर डी आहे 24 रुपये नफा झाला. द्यायलाच लक्ष देऊ, सॉल्व्ह करून. ऑनलाईन लेकरांनो तयार आहेत, ऑनलाईन लेकरांनो पॉज करून ट्राय करू शकतात. चला, सगळेजण इकडे लक्ष द्या आता, व्यवस्थित टकाटक. देखो बच्चो, सगळ्यात अगोदर काय लिहायचंय, डाटा. काय लिहायचंय, डाटा. डेटा, डाटा काय म्हणायचं तर म्हणा.
एका व्यक्तीने डझनला 24 रुपया दराने 2 डझन केळी घेतल्या. आता बघा, 1 डझन केळी किती रुपयाला आहेत रे? 24. 1 डझन, डझन मध्ये किती केळी असतात? केळी नाही, काय त्या नारंगी. 1 डझन मध्ये किती असतात? 12. हा, मग ऐका इकडं. आता 1 डझन 24 ला घेतल्या, तर 2 डझन कितीला घेतल्या असतील रे? राईट, 48 रुपयाला. 2 डझन 48 रुपयाला घेतल्या. आणि नंतर तरी काय केलं माहिती का? 1 नारंगी 3 रुपयाला, 1 नारंगी 3 रुपयाला विकली. टोटल नारंगी किती आपल्याकडं? 24. 2 डझन आहेत ना, हा, मग 24 नारंगी आहेत. आणि 1 नारंगी किती रुपयाला विकली? 3 रुपयाला. मग किती रुपये आले त्याच्याकडं? हा, 72. 24 दुनी 48, 24 त्रिक 72. बघा, 48 त्याची कोणती किंमत आहे रे? कोण सांगताय? खरेदी किंमत आहे, विक्री किंमत आहे? राईट, कोणती किंमत आहे? खकी आहे त्याची. काय आहे ती? खकी. आणि 72 रुपये त्याची काय आहे रे? विकी. काय आहे त्याची? विकी. आणि खकी आणि विकी काय आल्या? मग तोटा नफा नाही का कळत? कळत आहे ना? मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, जादू सांगितली होती. जर विकी ही खकीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो का तोटा? नफा. राईट, काय होतो? नफा. मग आपण लिहिणार नफा झालाय त्याला. नफा इज इक्वल टू काय? विकी मायनस खकी. काय त्याच्याकडे विकी सांगा? 72 मायनस खकी 48. किती उरले? 24 रुपये. काय झालाय त्याला? नफा. काय अवघड आहेत का गणित हे? किती सोपे आहेत बरं? बिलकुल सोपे आहेत. लिहायचं पॉज करून. चला लिहून घ्या. शाबास. ऑनलाईन लेकरांनो, कळलं तुम्हाला? बिलकुल सोपं आहे. इतकंही अवघड नाही, तितकंही अवघड नाही, कसलंच अवघड नाही, बिलकुल आहे. चला लिहून घ्या रे. ओके, चला. ओके 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 ओके, इकडे तरफ करू, इकडे तरफ करू शकतोय ना? चला. आता फक्त 2 एक्झाम्पल बघायचे लास्टचे. मस्त एक्झाम्पल आहेत, सगळेजण टकाटक सॉल्व्ह करा. तिसऱ्या नंबरचं थोडं मोठं आहे, पण लवकर लवकर लिहून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. एका दुकानदाराने प्रत्येकी रुपये 500 दराने 500 रुपये दराने 15 टेबले आणि रुपये 300 दराने 20 खुर्च्या विकत घेतल्या. 20 खुर्च्या विकत घेतल्या. वाहतुकीसाठी त्याने रुपये 40 खर्च केला. ठीक आहे. नंतर खर्च केला. ती टेबले आणि खुर्च्या त्याने प्रत्येकी रुपये 380च्या दराने विकल्या. तर त्याला नफा अथवा तोटा किती झाला? तर त्याला नफा अथवा तोटा किती झाला? ऑप्शन नंबर ए 240 रुपये तोटा झाला. ऑप्शन नंबर बी 2400 रुपये नफा झाला. ऑप्शन नंबर सी 250 रुपये तोटा झाला. आणि ऑप्शन नंबर डी
₹250 नफा झाला. चला बघू करायचं सॉल्व. तयार आहेत सगळे? सगळे तयार आहेत? बघा आता काय म्हणतात. एक माणूस आहे, त्याचे टेबल आणि खुर्च्यांचे दुकान आहे. मान्य आहे? ओके. त्याने प्रत्येकी 500 दराने 15 टेबल विकत घेतले. म्हणजे एक टेबल कितला घेतला? 500 ला. एक टेबल 500 ला घेतला. मग पूर्ण टेबल कितीला घेतले? 15 टेबल कितीला घेतले? मग 15 गुणवले 500 करावं लागेल ना दादा. शाबास, नंबर 1. 15 पाची 75 आणि वरचे 2 0. 7,500 रुपयाला त्यांनी पूर्ण टेबल विकत घेतले. काय विकत घेतले? पूर्ण टेबल. वाटलंच तर इथे लिहितो, पूर्ण टेबल खकी. बरोबर आहे का रे? पूर्ण टेबल खकी खरेदी केलेत. नंतर मला सांगा खुर्च्या कितीला घेतल्यात रे? 300 रुपयाला एक खुर्ची घेतली. आणि किती खुर्च्या आहेत? 20 खुर्च्या आहेत. मग सगळ्या खुर्च्या किती रुपयाला झाल्या? 6,000. पूर्ण खुर्च्या खकी. मान्य आहे का रे? परत आता हे सगळं ते काय डोक्यावर घेऊन जाणार आहे काय? सुपरमॅन आहे काय ते? सुपरमॅन आहे का शक्तिमान आहे? घुरघुर घेऊन गेला नाही. कोण आहे तो? माणूस आहे. त्याला हे कशात टाकावं लागेल? एखाद्या टेम्पो मध्ये टाकावं लागेल. त्याच्या दुकानावर घेऊन जायला. मग टेम्पोवाला भाडं घेईन ना, पैसे घेईन ना. मग टेम्पोवाल्याने किती रुपये घेतले हे बघा. केलं नाही तर लिहिलंय ना. वाहतुकीसाठी 40 रुपये खर्च झाला. मग वाहतुकीचा खर्च ह्याच्यात टाकू का? वाहतुकीचा खर्च ह्याच्यात टाकावं लागेल ना. चला 40 रुपये वाहतुकीचा खर्च. आता सगळे ऍडिशन करा. हे 0, हे 4, हे 5 आणि हे 13. मान्य? इतके पैसे लागले त्याला. कितके पैसे लागले? इतके. हे सगळं आणायला. मग मी ह्याला पूर्ण खरेदी किंमत म्हणू का? काय म्हणू मी ह्याला? पूर्ण खरेदी किंमत. पूर्ण खरेदी किंमत. ही सगळी खरेदी किंमत आहे दादा दीदींनो. ही सगळी खरेदी किंमत आहे. मग आता आपल्याला काय म्हणायला ते? ह्या ती टेबले आणि खुर्च्या त्याने प्रत्येकी 380च्या दराने विकल्या. आता त्यांनी टेबल कितीला आणला होता? टेबल आणला होता 500 ला, पण विकला 380 लाच. आणि खुर्ची आणली होती 300 ला, आणि खुर्ची बी कितीला विकली? 380 लाच. मग टेबल आणि खुर्च्या दोन्ही मिळून किती? 15 आणि 20 35. किती? 35. 35. मग 35 टेबल आणि खुर्च्या दोन्हीही त्याने किती रुपयाला विकल्या? एक 380. करा बरं गुणाकार. कोण करून दाखवते फास्ट? त्याचा मल्टिप्लिकेशन बघू. एका मिनिटात पाहिजे मला. 10 म्हणायच्या आत पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9:30 पावणे 10. 10 ला 9 कमी, 10 ला 8 कमी, 10 ला 7 कमी, 10 ला 6 कमी, 10 ला 5 कमी, 10 ला 4 कमी, 10 ला 3 कमी. 13,000. किती? एवढेच का? बरोबर आहे का? एकदा मी करून बघतो. चला 8 पंचे 40. हातचे आले? नाही सॉरी 5 0 0. 8 पंचे 40. हातचे आले 4. 5 त्रिक 15 आणि 4 19 0. 3 0 0. 8 2 16. 8 त्रिक 24. हातचे आले 2. 3 त्रिक 9 आणि 2 11. 0 9 4 13. हातचा आला 1 परत 3. 13,300. शाबास. मग ही त्याची काय झाली रे? पूर्ण विक्री किंमत. पूर्ण विक्री किंमत दादांनो. ओके बाळांनो, पिल्लांनो, लेकरांनो. चला मग आता आपल्याला माहितीये त्याची खरेदी किंमत जास्त, विक्री किंमत कमी. म्हणजे त्याला तोटा झालाय का नफा? तोटा. नुकसान झालंय बिचाऱ्याला इतकी मेहनत करून. बरोबर आहे का नाही? मग आता आपल्याला माहितीये किती तोटा झालाय काढावं लागेल आपल्याला. मायनस हे करायचं. बरोबर आहे का नाही? ह्याच्यातून हे मायनस करावं लागेल ना. चला 0 4 इथं 2. बरोबर आहे का?
पुन्हा इथं 0 0 240 रुपये काय झालाय त्याला तोटा. इतकी मेहनत केली त्या बिचाऱ्यांनी पण तोटा झाला. जाऊ द्या, तुम्ही मेहनत करा पण अभ्यासात तुम्हाला तोटा होणार नाही. भलेही तर त्या माणसाला तोटा हो द्या, पण तुम्ही जर जीव तोडून अभ्यास केला, जीव तोडून क्वेश्चन प्रॅक्टिस केली, जीव तोडून लेक्चर अटेंड केले तर तुम्हाला नुकसान होणार नाही. होईल का? नाही. मग क्वेश्चन प्रॅक्टिस करायची का आता? बिलकुल करायची. लागायच्या नवोदयला, लागायच्या स्कॉलरशिपला. ओके. सैनिक स्कूलला देखील फॉर्म भरले का? हा, उद्या भरून टाका. लास्ट डेट आहे उद्या सैनिक स्कूलच्या फॉर्मची. सगळ्यांनी टकाटक अभ्यास लागायचे. 2-2.5 महिन्यावर एक्झाम आल्यात फक्त. सगळ्या एक्झाम. नवोदय डिसेंबर मध्ये. स्कॉलरशिपचे अजून फॉर्म नाही सुटले, पण स्कॉलरशिप बी तेव्हाच होऊ शकते. आणि सैनिक स्कूल सुद्धा कधी आली? जानेवारी मध्ये, पुढच्याच महिन्यात. 18 जानेवारी काहीतरी. हा 28 नाही 18 जानेवारी आय थिंक. त्यामुळे अभ्यासाला लागा बाई. 2दा-3दा सिलेबस झाला पाहिजे. 10 दिवसात 2दा सगळे सॉल्व्ह करा. आता शाळेचा अभ्यास करू नको. चालतंय? चलो रफ करू. याला लिहून घ्या. पहिले मी चौथं सॉल्व्ह करतो, तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या. ऑनलाईन लेकरांनो मजा आली? मजा आलीच पाहिजे. मजा येते अभ्यासात. मन लागल्यावर मजा येते. अभ्यासात मन लावा. तन मन सगळं अभ्यासात लावा. सर आता काय सांगा तुम्हाला, अभ्यास म्हणलं की आम्हाला बोरिंग होतंय. ज्याला अभ्यास म्हणलं की बोरिंग होते त्याला बोर खाऊ 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 शेंबूड करू करू मारायला पाहिजे. चला पुढचं लास्ट एक्झाम्पल आजच्या लेक्चरचं. एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. तयार आहे सगळे? एव्हरीबडी तयार आहेत? क्वेश्चन नंबर 4. चला. एका दुकानदाराने, आता इथं बी एक दुकानदार आहे बघा, नुसते दुकानदारच येईल. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती. प्रति म्हणजे कॉपी. हा, प्रति म्हणजे काय? कॉपी. ठीक आहे. 1000 कॉपी रुपये 9,999 ला विकल्या. 9,999 विकल्या. आणि त्याला रुपये 899 नफा झाला. वा वा, ह्या दुकानदाराला नफा झालाय. मग आपल्याला आता काय विचारतील रे? पुस्तकाची मूळ किंमत किती? पुस्तकाची मूळ किंमत किती? हा, हे एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे म्हणून नीट लक्ष द्या. हे एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सोपं आहे, अवघड बिलकुल नाही लेकरांनो. पिल्ल्यांनो अवघड बिलकुल नाहीये. देअर इज नथिंग इम्पॉसिबल अँड देअर इज नथिंग हार्ड. ओके. नाउ अटेन्शन हिअर अँड सी ऍट द व्हाईट बोर्ड. ओके. बघा काय म्हणताय. एक दुकानदार आहे, त्याने एका पुस्तकाच्या किती प्रती विकल्या? 1000. प्रति म्हणजे कॉपी, कळत आहे ना? 1000 पुस्तक विकले. किती रुपयाला विकले रे? किती रुपयाला विकले? मग मी लिहू का? विकी इज इक्वल टू 9,999. आणि पुन्हा ते म्हणते त्याला नफा बी झालाय. झालाय का दादांनो? किती झालाय? 899. मग मी ह्याच्यावरून मला काय निघल? माझी खकी निघन का? लगेच फॉर्म्युला दिमागात छापल्या गेला पाहिजे. लगेच छापल्या गेला पाहिजे. ठीक आहे. काय फॉर्म्युला लावू सांगा बरं? असा लावू का? नफा बरोबर सांगा. हा, काय लावू? विकी मायनस खकी. चला, मला माझ्याकडे नफा आहे. काय माझा नफा सांगा बरं? 899. विकी आहे का माझ्याकडं? हो, इतकी आहे. मायनस खकी. बनलं का इक्वेशन? कसं सॉल्व्ह करणार आता मी ह्याला? कसं नाही, असं लिहू शकतो का? फक्त मला सांगा. हे इकडे कशामध्ये? प्लस मध्ये. इकडे कशात जाईल? मायनस. मग मी असं लिहू शकतो का? खकी बरोबर -899. बघा लिहू शकतो का? सांगा फक्त. प्लस क्यों आएगा? माइनस आएगा ना? क्या प्लस आएगा? मैंने क्या किया पता है? बताता हूं मैंने क्या किया. मैंने एक बीच की स्टेप स्किप कर दी. बीच वाली स्टेप मैंने स्किप कर दी. क्या किया? यहाँ पे माइनस में, यहाँ पे प्लस में जाएगा. इकडे माइनस मध्ये, इकडे काय जाईल? प्लस. मग 899 प्लस खकी. मान्य का? खकी इकडे गेली प्लस मध्ये. 899 प्लस खकी इज इक्वल टू 4 times 9. हा,
आता 899 इकडं प्लस मध्ये इकडं कशात जाईल उगत फेकायला आपण इकडं तिकडं कळालं का मग ख की बरोबर 4 टाइम्स 9 मायनस 800 असंच लिहिलं का मी समजलं का समजलं मी काय केलंय चला ओके मग आता ह्याच्यातून काय होईल हे मायनस केल्यावर बघू इकडे रफ मध्ये 1 2 3 4 मायनस 8 9 9 0 0 1 9 किती आलं 9100 काय आली आपल्याला 9100 खकी किती पुस्तकाची आली आहे 1000 पुस्तकाची पण आपल्याला 1000 पुस्तकाची नाही विचारली आपल्याला विचारली एका पुस्तकाची आणि ते बी मूळ किंमत मग काही नाही याला कितीने डिवाइड करावं लागेल रे कोण सांगतंय शाबास 1000 ले 2 0 कटले 2 0 कटले उरलं काय 91 डिवायडेड बाय 10 काय होईल ग बाई काय होईल याचं उत्तर कोण सांगताय हातवर कोण ह्याचं उत्तर काय होईल 91 भागिले 10 हा 9.1 शाबास इकडे एक खाली स्टर सोडून 0 इकडे एक स्टर सोडून पॉईंट इकडे 9.1 आहे का ऑप्शन नंबर बी 9.10 पुढच्या झिरोला व्हॅल्यू नसते माहितीये ना 9.1 कळालं ओके लास्टचं एक्झाम्पल थोडं भारी होतं आजचं आता उद्याचे एक्झाम्पल हार्ड असणार आहेत शेकडा नफा शेकडा तोटा खरेदी किंमत विक्री किंमत अवघड एक्झाम्पल आधी सांगलो अवघड टाकणार आहे चला ऑनलाईन बाळांनो थांबूया इथं काळजी घ्या मस्तपैकी अभ्यास करा एक्झाम जवळ आली आहे चला टाटा